नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण अडानी पोर्ट्सचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर त्याच्या नंबरला आपण इस्टिमेटसोबत कंपेअर करून बघणार आहोत की इस्टिमेटला अडानी पोर्ट्सच्या नंबरने बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण अडानी पोर्ट्सची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स या कंपनीचे नंबर 5 ऑगस्ट 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 1:15 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, अडानी पोर्ट्सचे नंबर आज ड्युरिंग द मार्केट आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा रिॲक्शन बघण्यासाठी आपल्याला उद्यापर्यंत वेट करण्याची गरज नाही. याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आजच पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. तर चला बघूया कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया कंपनीचा रेव्हेन्यू. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 6,956 कोटी रुपयांनी 9,126 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 8,488 कोटी रुपयांनी 9,126 कोटी रुपये. आणि जर आपण टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 8,054 कोटी रुपयांनी 9,422 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 8,769 कोटी रुपयांनी 9,422 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 4,238 कोटी रुपयांनी 5,731 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे. 5,382 कोटी रुपयांनी 5,731 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचे प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 3,592 कोटी रुपयांनी 3,847 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स वाढला आहे. 3,531 कोटी रुपयांनी 3,847 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर कंपनीचा नेट प्रॉफिटसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 3,107 कोटी रुपयांनी 3,310 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बघितला तर कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 3,023 कोटी रुपयांनी 3,310 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर अडानी पोर्ट्सचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्सचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 14.41 रुपीजने 15.34 रुपीज. तसेच कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 13.95 रुपीजने 15.34 रुपीज. तर चला मित्रांनो, आता आपण याच्या नंबरला इस्टिमेटसोबत कंपेअर करून बघूया. तर मित्रांनो,
ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट होतं की अडाणी पोर्ट्सचा रेव्हेन्यू येईल 8,455 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 9,126.14 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, इथे अडाणी पोर्ट्सच्या रेव्हेन्यूने ब्लूमबर्गच्या रेव्हेन्यूच्या इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण इबिड्डा बघितला तर ब्लूमबर्गचा इस्टिमेट होतं की अडाणी पोर्ट्सचा इबिड्डा येईल 5,012 कोटी रुपये आणि अडाणी पोर्ट्सचा ॲक्च्युअलमध्ये इबिड्डा आला आहे 5,495 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, इथे सुद्धा अडाणी पोर्ट्सच्या इबिड्डाने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट होतं की अडाणी पोर्ट्सचा नेट प्रॉफिट येईल 2,929.9 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 3,310 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे सुद्धा अडाणी पोर्ट्सच्या नेट प्रॉफिटने ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे. तर मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की अडाणी पोर्ट्सच्या रेव्हेन्यूने म्हणा, इबिड्डाने म्हणा किंवा नेट प्रॉफिटने म्हणा, या तिन्हीने पण ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला बीट केले आहे, जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता मित्रांनो, आता आपण अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत अडाणी पोर्ट्सची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. आणि मित्रांनो, जर आपण बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे जवळपास 62,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडाणी पोर्ट्सची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते लगातार कमी होत आहे आणि करंटली आहे 35,681 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 10,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो करंटली आहे 6,605.97 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडाणी पोर्ट्सची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते करंटली आहे 9,213.60 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडाणी पोर्ट्सचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, FISची होल्डिंग आहे 13.53%, DISची होल्डिंग आहे 15.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.46%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अडाणी पोर्ट्स या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89% आणि यांच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही, म्हणूनच प्रमोटर प्लेजिंग बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले अडाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण या कंपनीच्या नंबरला इस्टिमेटसोबत कम्पेअर करून बघितले की या कंपनीच्या नंबरने इस्टिमेटच्या नंबरला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण अडाणी पोर्ट्स या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.